तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने ईश्वरीच्या अब्रूचे लचके तोडायला निघालेल्या राकेशला मस्त कुटून काढत अर्णवने जिरवली मस्ती. तर दुसरीकडे आता नम्रता ही सुप्रियावर झाली आहे फुल फायर. आता नेमकं काय घडतं हे सगळं पाहूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता इकडे अर्णवला बँकेतनं फोन आलेला असतो की साहेब, जो माणूस तुमच्या बँकेतनं अमाऊंट विड्रॉल करण्यासाठी येत असतो तो इथे आलेला आहे. अर्णव त्यांना थांबवून ठेवा, मी येतोय असं सांगतो आणि धावत पळत निघतो. त्याबरोबर इकडे इशू ही घरामध्ये कोणीच नाही आहे, तर अंजलीताईंचं जाऊन खोलीमध्ये तपासून बघू का, कदाचित त्या राकेशनेच अर्णव सरांचं ते पासबुक चोरलं असेल तर, ह्या विचाराने आता ती लगेचच अंजलीच्या खोलीकडे येते आणि आता ती अंजलीच्या खोलीमध्ये शोध घ्यायचा असं ठरवते. ईश्वरी विचार करते, पण अंजलीताईंना या गोष्टीमुळे किती वाईट वाटेल, पण काय करू, त्या नीच नालायक हलकट राकेशने जर काळी करतूत केलेली असेल तर ते सुद्धा माझ्या समोर यायला हवं ना, म्हणून मला हे करावंच लागेल. आणि मग ईश्वरी पुन्हा एकदा मला हे करायला हवं, अर्णव सरांसाठी होईना पण मला हे करायलाच हवं असा विचार करून ती आता लगेचच आणखीन पुढे येते आणि आता ती शोधाशोध करण्यासाठी घेते. आता ईश्वरी शोधत असते, राकेशच्या कपाटामध्ये तिला काही सापडतंय का बघत असते, पण तिला पहिलं तर ड्रॉवरमध्ये वगैरे काही सापडत नाही. मग इशू ही ताबडतोब आता गादीच्या खाली वगैरे चेक करते, लॅम्पजवळ जो टेबल असतो त्याला जे ड्रॉवर असतात तिथे शोधते, कुठेच काही सापडत नसतं. ईश्वरी विचार करते, बापरे, खरोखर या नालायकाने कुठे ठेवलं असेल पासबुक. मग ईश्वरीला आठवतं तो म्हणजे कपाटाचा मोठावाला ड्रॉवर जो लॉक होता. मग ईश्वरी आता चाव्या शोधायला लागते. त्यावेळी ईश्वरीला आता चाव्या सापडतात. ईश्वरी चावीने पहिलं कुलूप उघडते आणि बघते तर काय, आता तिला अर्णवचं पासबुक सापडतं. अर्णवचं ते घेऊन ती आता तिकडनं चाललेली असताना राकेश तिच्या मागे उभा असतो. राकेश म्हणतो, सापडतंय का, सापडलं असेल ना. आणि मग इशू तिकडे घाबरते, कारण घरात कोणी नसतं आणि नीच राकेश घरी पोहोचलेला असतो. राकेश ईश्वरीच्या जवळ येतो आणि म्हणत असतो, वाह वा, असा मौका पुन्हा कधी भेटेल न भेटेल, पण आज जो मौका मिळाला आहे त्याची तर मी चांगली चांदी करून घेतो, चांगला फायदा करून घेतो. ईश्वरी म्हणत असते, नीच नालायका, निघ इकडनं, चालता हो. हे बघ, तू ना माझ्या सावलीला जरी स्पर्श केलास ना तरी अर्णव सर सोडणार नाही, तर तुला सरक बाजूला हो. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, अगं अगं अगं, तुझ्या सावलीला स्पर्श करून माझी हाऊस थोडीच फिटणार आहे, मला तर तुला पूर्ण स्पर्श करायचा आहे. आणि राकेश ईश्वरीच्या जवळ येऊ लागतो. ईश्वरी राकेशबरोबर हातापायी करत असते आणि त्याचवेळी तिच्या हातात सुरू असलेल्या फोनवरून चुकून अर्णवला फोन लागतो. इकडे ईश्वरी ओरडत असते, नालायका, सोड मला, राकेश बाजूला हो, सोड. अर्णव सरांना जर समजलं ना तर अर्णव सर सोडणार नाहीत तुला. आता इकडनं हे सर्व बोलणं अर्णवला ऐकू येत असतं. अर्णव आता घाबरतो आणि अर्णव इकडनं ओरडत असतो, मिसिंदौर, काय झालं आहे तिकडे, मिसिंदौर, तू ठीक आहेस ना मिसिंदौर. पण आता ईश्वरीला तर अर्णवचा आवाजच ऐकू जात नसतो. अर्णवच्या लक्षात येतं, ईश्वरीने त्याला मघाशीच सांगितलं आहे की घरात कोणी नाही आहे, मामा मामी त्यांच्या मित्राकडे गेलेत आणि मी तर आकाशला ऑफिसमध्ये पाठवलं आहे आणि अंजलीताई आणि आजीसुद्धा देवळात गेल्या आहेत, घरात मिसिंदौर एकटी आहे आणि जर तो नीच नराधम पोहोचला असेल तर मला लवकरात लवकर घरी पोहोचायला हवं असा विचार करून अर्णव बँक मॅनेजरला सांगतो, मी थोड्या वेळात येतोय. आणि लगेचच अर्णव हा तिकडनं घरी यायला निघतो. घरी येत असताना अर्णवच्या मनात फक्त ईश्वरीचे विचार सुरू असतात. मिसिंदौरला जर त्या नालायकाने, त्या राकेशने काही केलं तर, नाही नाही नाही, काहीही झालं तरी मिसिंदौर तू घाबरू नकोस, तू काळजी करू नको, मी पोहोचतोय घरी. आणि तो ईश्वरीच्या फोनवर सतत फोन करायला सुरुवात करतो. तर इकडे ईश्वरी राकेशला म्हणत असते, सोड मला, बाजूला हो, सोड, मागे हो माझ्यापासून. हे बघ, अर्णव सर जर आले ना तर ते तुला खूप मारतील, ते तुला जिवंत नाही सोडणार जर तू माझ्यासोबत काही केलंस तर. त्यावर राकेश हा तर तिच्या हाताला आणखीन घट्ट धरायला जातो आणि त्यावेळी आता ईश्वरी स्वतःचा बचाव करत असताना ईश्वरीचा ब्लाऊज फाटतो. ईश्वरी राकेशला तसाच मागे स्वतःपासून जोरात ढकलते आणि
खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करण्यासाठी धावत खोलीच्या बाहेर येते आणि खोलीचा दरवाजा लॉक करते. त्याबरोबर राकेश आता आतमधून खोलीचा दरवाजा ठोकायला लागतो. हे बघ ईश्वरी, खोलीचा दरवाजा तू जरी बाहेरून लॉक करून घेतला असशील तरी या सगळ्याचा काहीच उपयोग नाही आहे. अगं मला बाहेर यायला असा कितीसा वेळ लागणार आहे. मी बाहेर येणार, मग त्यानंतर मी माझी हाऊस पूर्ण करणार. त्यापेक्षा उगाचच्या उगाच एवढा वेळ वाया घालवायचा, एनर्जी वाया घालवायची, एवढं कुणी सांगितलं आहे? मग तूच मला बाहेर काढ, म्हणजे आपलं दोघांचंही काम सोपं होईल. आणि काळजी करू नकोस गं, तो चिंटुकल्या बँकेत गेलाय, त्याला बँकेतून यायला आता वेळ लागेल. तोपर्यंत आपलं काम पूर्ण होईल. इंदोरी जिलेबी आहेस तू माझी, मला तुझा गोड 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 पापा घ्यायचा आहे गं. मला बाहेर काढ ना, किती वेळ डांबून ठेवणार आहेस तू? ईश्वरी आता विचार करते मी काय करू. जर हा राकेश खरोखर बेडरूमच्या बाहेर आला तर मला काहीतरी करावं लागेल. काय करता येईल मला? मग आता ईश्वरी ही अर्णवला फोन करते असा विचार करते, पण बघते तर काय, आता तिचा मोबाईलसुद्धा आतमध्येच राहिलेला असतो. आता फोन करण्यासाठी तिच्याजवळ फोनसुद्धा नसतो. ईश्वरी विचार करते मी काय करू. मी अर्णव सरांना आता कॉलसुद्धा करू शकत नाही. जर हा राकेश बाहेर निघाला तर सगळं वाटोळं होईल. हा राकेश काहीही करू शकतो. हे भगवान, आता तूच माझं रक्षण कर. मी काय करू, मला काही सुचत नाही आहे. अंजलीताईसुद्धा घरी येत नाही आहेत. आजी, आकाश भाऊजी, मामा मामी कोणीच घरात नाही आहे. अर्णव सरांनासुद्धा खरोखर बँकेतनं यायला वेळ लागू शकतो. मला तर काही सुचत नाही आहे. मी काय करू. हे भगवान, माझी रक्षा कर गणू बाप्पा. तोपर्यंत इकडे आता अर्णव हा घरी पोहोचलेला असतो. आता बंद असलेलं घराचं दार बघून अर्णव आणखीनच जास्त घाबरतो. अर्णव धावत येतो, खोलीचं दार जोरात ढकलतो आणि आता घरात येतो. आणि घरात येऊन तो ईश्वरीला हाक मारतो, मिस इंदौर. त्याबरोबर आता ईश्वरी अर्णवला बघून खूपच जास्त खुश होते. ईश्वरी येते आणि अर्णवला घट्ट मिठी मारते. आता यावेळी सगळे हेवेदावे, सगळा राग, रुसवा, चिडणं सगळं बाजूला ठेवून अर्णव तिला मिठीत घेतो. ईश्वरी खूपच जास्त घाबरलेली असते, रडत असते. अगदी एखादं लहान मूल आपल्या आईला बघून ज्याप्रमाणे बिलगून रडेल, अगदी ईश्वरीसुद्धा त्याचप्रमाणे अर्णवला घट्ट मिठी मारून रडत असते. ती खूप घाबरलेली असते. मग अर्णव तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो आणि तो तिला, मिस इंदौर काय झालं आहे, मिस इंदौर व्हॉट्स रॉंग, शांत हो शांत हो असं म्हणतो. मग अर्णव इशूला विचारतो, तू ठीक आहेस ना? इशू होकार देते, पण तिचा तो फाटलेला ब्लाऊज बघून अर्णव म्हणतो, मिस इंदौर म्हणजे? त्यावर इशू म्हणते, नाही सर, काहीही चुकीचं घडलेलं नाही आहे आमच्या दोघांमध्ये. मी त्या राकेशला खोलीत ढकललं आणि तो गादीवर जेव्हा पडला तेव्हा मी खोलीचा दरवाजा बाहेरनं लॉक केला आणि बाहेर निघून आले. मी त्याला जेव्हा ढकलत होते ना तेव्हा त्यांनी माझा हात पकडला होता आणि तेव्हा हा ब्लाऊज फाटला. त्याबरोबर अर्णव आता म्हणू लागतो, त्या नालायकाची इतकी हिंमत की त्याने तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा घरात कोणीही नसताना मेला. आता त्याने त्याचं कर्म ओढावून घेतलं आहे. आतापर्यंत मी त्याचा 100वा अपराध भरण्याची वाट बघत होतो, पण आता बस, नाही सोडणार मी त्याला. एवढं बोलून अर्णव आता राकेशच्या खोलीकडे जातो. राकेशची खोली उघडतो. राकेश आतमध्ये निवांत बसलेला असतो. अर्णव जातो, त्याच्या गचांडीला धरतो, थोबड 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 राकेशला थोबडतो. इतकं थोबडतो की राकेशच्या तोंडातनं रक्त यायला सुरुवात होते. अर्णव राकेशला मारत असतो. ईश्वरी तिकडे उभी असते, तर ईश्वरी आता खूपच जास्त घाबरलेली असते. राकेश हा अर्णवचा मार खात असतो आणि अर्णव त्याला म्हणत असतो, नीच नालायका, तिला फसवायला निघाला होतास, तिच्याबरोबर लग्न अगोदर संबंध ठेवायचं होतं तुला, पण तुझं ते यशस्वी नाही झालं म्हणून आता हे सगळं करतोयस. मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि मग अर्णव हा आता राकेशला आणखीन जास्त मारत असतो. अर्णवचा राग खूप जास्त ओव्हर कंट्रोल झालेला असतो. म्हणजे त्याला कळत नसतं की मी याचं काय करू. खरं तर अर्णवला जीव घ्यायचा असतो, पण तो बोलत असतो की माझ्या बायकोकडे तू असं बघितलंस ना, आता मी तुला नाही सोडणार. आणि तो त्याला मार 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 अगदी कुत्र्यापेक्षा जास्त मारत असतो. आणि राकेश हा मात्र आता अर्धमेला झालेला असतो. राकेशकडे आता मार खाऊन 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 जीव जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. तर आता इकडे हे सगळं काही ईश्वरी बघत असते आणि आता ईश्वरीला वाटतं, बाप रे, आता खरंच हा मरेल. त्याबरोबर आता ईश्वरी मध्ये पडत असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदौर तू मध्ये येऊ नकोस, तू बाजूला उभी राहा, तुला लागेल, बाजूला हो मिस इंदौर. ह्या नीच नालायकाला मी सोडणार नाही आहे. याने तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघितलं आहे, माझ्या बायकोकडे पुन्हा ह्या अशा नजरेने बघायची हिंमत नाही झाली पाहिजे याची. त्याबरोबर मग ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर अहो सोडा ना त्यांना, तुम्ही काय करताय अर्णव सर, अहो तुमच्या हातांना तुम्ही का खराब करून घेताय ह्या
नीच नालायक हलकट माणसासाठी तुम्हाला कळत नाही आहे का? अहो अर्णव सर, नका करू हे सगळं, सोडा अर्णव सर. अहो तुम्ही विसरताय का अंजलीताईंना काय उत्तर देणार आहोत आपण जर याचं काही बरं वाईट झालं तर? अर्णव सर सोडा त्याला, अर्णव सर सोडा म्हणते ना मी, सोडा बरं. त्यावर अर्णव म्हणतो मी सिंदूर तू. त्यावर ईश्वरी म्हणते सर सोडा, सोडा, तुम्हाला अंजलीताईंची शपथ आहे, अंजलीताईंची शपथ आहे सर, तुम्हाला याला सोडा. अहो विसरताय का अंजलीताई प्रेग्नंट आहेत, जर यांचं काही बरं वाईट झालं तर आपण अंजलीताईंना काय सांगणार आहोत? ह्या नालायकाच्या जीवाची मलासुद्धा काही पडलेली नाही आहे, पण मला अंजलीताईंसाठी वाटतंय, सोडा याला, प्लीज सोडा. त्यावेळी मग मात्र आता अंजलीचा विचार करून अर्णव थांबतो आणि राकेशला सांगतो, बघ आज तुला अर्धा मेला करून सोडलाय, पण पुढच्या वेळी जर माझ्या बायकोच्या नादी लागशील ना तर तुझा जीव घेईन मी, जीव. तुझा गळा दाबायची इच्छा होती आहे खरं तर मला, पण आज जर मी सिंदूरमध्ये आली नसती ना तर. आणि अर्णव पुन्हा त्या राकेशच्या अंगावर धावून जातो. त्याबरोबर ईश्वरी अर्णवला म्हणते, अहो सर बास, प्लीज सोडा त्यांना, तुम्हाला माझी शपथ, प्लीज सोडा. आता ईश्वरीने स्वतःची शपथ दिल्याबरोबर मग मात्र अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव थांबतो आणि म्हणतो, बास, पुन्हा माझ्या बायकोकडे नजर वर करून बघायची सुद्धा तुझी हिंमत होणार नाही. तुला आतापर्यंत वाटत होतं की मी तुझं काही बिघडवू शकत नाही ना, पण आता भोग. आणि मग अर्णव हा तिकडनं निघून जातो. तर आता ईश्वरीसुद्धा अर्णवच्या मागे मागे रूममध्ये येते. अर्णवच्या हाताला सुद्धा थोडंफार लागलेलं असतं. आता ईश्वरी ही अर्णवच्या हाताला जरा व्यवस्थित दाबून वगैरे देते, त्याच्या हाताचं रक्त वगैरे पुसून घेते आणि त्याला म्हणत असते की काय हो अर्णव सर, काय हे तुम्हाला सांगत होते ना मी थांबा म्हणून, तुम्हाला काय ऐकलं नाही माझं? अहो काय हे, किती लागलं आहे तुम्हाला? त्यावर अर्णव म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्या नीच हलकट नालायक नराधमाने माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघायचं, त्याला हवं तसं त्याने माझ्या बायकोबरोबर वागण्याचा प्रयत्न करायचा आणि मी त्याला सोडून द्यायचं, मी त्याला माफ करायचं नाही. काहीही झालं ना तरी हे सगळं माझ्याकडनं होणं शक्य नाही, समजलं? त्या राकेशला तर ना मला जीवानिशी मारायची इच्छा होत होती मी सिंदूर, पण तू अडवलंस ना म्हणून थांबलो आहे मी फक्त. तू जर तुझी शपथ दिली नसतीस ना तर मी तर त्याचा जीव घेतल्याशिवाय थांबत नव्हतोच. अंजलीताईला काय सांगायचं ना ते मी नंतर बघितलं असतं. आतापर्यंत अर्णवराजे शिर्केने खूप मोठी कामं केलेली आहेत, पण ती चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवला आहे, चांगल्या मार्गाने खूप माणसं जमवली आहेत. पण ह्या नीच नालायक राकेशला जर गायब करायची वेळ आली ना तर हा अर्णवराजे शिर्के ते सुद्धा करू शकतो. आतापर्यंत अंजलीताईचा विचार करूनच मी गप्प बसत होतो, पण त्याचाच याने गैरफायदा उचलला आहे, म्हणूनच याला आता चांगली जन्माची अद्दल मला घडवायची होती. ईश्वरी म्हणते, बास, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. आणि त्यानंतर मग आता अर्णव विचार करतो की खरोखर म्हणजे ईश्वरीबरोबर हा राकेशही वाईट वागतो आणि वल्लरी मामीही, कारण मी ईश्वरीबरोबर वाईट वागतो ना म्हणून. तर आता इकडे वल्लरी ही रात्री जेवायला जेव्हा सगळेजण बसलेले असतात तेव्हा लगेचच इकडे म्हणू लागते, शी याला काही जेवण म्हणतात. आता बिचारी ईश्वरी दुपारी जो काही पराक्रम घडलेला असतो त्यानंतर घाबरलेली असते आणि म्हणूनच आता तिच्या हातून चुकून जेवण हे जरा अळणी झालेलं असतं. त्याबरोबर वल्लरी म्हणते, जर स्वयंपाक बनवता येत नाही तर सांगून टाकायचं मला नाही जमत म्हणून, कशाला पुढे करायचं. त्यावर अर्णव म्हणतो, मामी प्लीज थांब, का उगाच प्रत्येक वेळी तुला मी सिंदूरला नावं ठेवायची असतात? कशासाठी? एखाद्या वेळी जर चुकून जेवणात मीठ थोडं कमी पडलं तर काय फरक पडतो? आणि आमचं लग्न झाल्यापासून एवढे दिवस जवळपास घरामध्ये तीच जेवण बनवते ना, मग आत्तापर्यंत तिच्याकडून अशी चूक झाली आहे का कधी? नाही ना. मग आज जर तिच्याकडनं एखादी चुकून चूक झाली आहे तर आपण तिला समजून घ्यायला नको का? प्रत्येक वेळी मामी तिला नावं ठेवायची तू बंद कर, समजलं? आणि मग अर्णव हा लगेचच ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर डोंट वरी, इट्स ओके, एवढं फार काही झालेलं नाही आहे. एक काम कर, मीठ घेऊन ये आणि ठेव इथे, ज्याला कोणाला हवं आहे तो जेवणात वरून घेऊन खाऊ शकतो. त्याबरोबर आज पुन्हा एकदा अर्णवने अगदी पूर्वीसारखी ईश्वरीची बाजू घेतलेली बघून वल्लरीला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. वल्लरी विचार करते, बापरे, आज अचानक अर्णवला झालं तरी काय आणि अर्णवने एवढी या ईश्वरीची बाजू कशासाठी घेतली? जर हे असंच होत राहिलं तर मग माझा सर्व प्लॅन फ्लॉप होईल. नाही, काहीही झालं तरी या ईश्वरीला आणि या अर्णवला मला एक होऊ द्यायचं नाही आहे. लवकरात लवकर काहीही करून मला ह्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करावंच लागेल. त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही चालेल. एकदा ह्या अर्णवने ह्याच्या आईबद्दलचं सत्य जाणून घेतलंय तरीही हा ईश्वरीची बाजू कशी घेऊ शकतो असा विचार ती करत राहते.
इतक्यात आता पट्ट्या बिट्ट्या लावलेला राकेश घरी येतो. आता राकेशला पट्ट्या बिट्ट्या लावून घरी आलेलं बघून वल्लरी मामीच पहिलं म्हणते, अहो जावई बापू ही काय अवस्था झाली आहे तुमची. तर दुसऱ्या बाजूला आता नम्रता ही दुपारी जेवायच्या वेळी जेवत नसते आणि आता ती गप्प बसलेली असते. त्याबरोबर सुप्रिया तिकडे येते आणि नमू चल जेवायला असं म्हणते. नम्रता म्हणते, आई मला नको आहे, मी माझं बघेन नंतर. त्याबरोबर आता आई लगेचच नमूला म्हणते, नमू काय वागणं आहे हे आणि जेवायला नको म्हणजे काय, याला काय अर्थ आहे, गुपचूप उठ बरं आणि चल जेवायला. नमू काहीच उत्तर देत नाही. सुप्रिया तिच्या जवळ येते आणि म्हणते, नमू काय चाललं हे वेड्यासारखं, तुझ्याशी बोलते ना मी, चल लवकर जेवायला. नम्रता म्हणते, आई प्लीज काय चाललं आहे तुझं, हे लहान आहे का मी. त्याबरोबर मग लगेचच सुप्रिया म्हणते, नमू अगं. त्याबरोबर नम्रता म्हणत असते की आई प्रत्येक वेळी हे असं लहान मुलांसारखं मला जे तू वागवतेस ना ते वागवणं बंद कर. नाही मी क्लाउड किचनला जायचं का नाही, मी कोणाबरोबर बोलायचं कोणाबरोबर नाही बोलायचं हे सगळं तर तूच ठरवतेस, पण आता मी कधी जेवायचं कधी नाही जेवायचं हे सुद्धा तूच ठरवणार आहेस का. नाही म्हणजे तसं काही असेल ना तुझ्या मनात तर ते सुद्धा सांग मला. काय वाटतं तुला, माझ्या पोटाला भूक लागली आहे का नाही, मला खायचं आहे का नाही हे सुद्धा कळत नसेल का मला. त्यावर मग सुप्रिया म्हणते, नमू अगं हो शांत हो बाळा, अगं मी एवढं काय बोलली आहे तुला, मी फक्त जेवून घे एवढंच म्हणत होते ना, आणि ते सुद्धा तुझ्या काळजीपोटीच बोलत होते. तू हे असं का वागायला लागली आहेस नमू विचित्र. त्यावर नमू म्हणते, मग आई मी काय करू सांग ना तू, याआधी तू मला कधीच असं बोलली नव्हतीस, हे करू नको नमू, ते करू नको नमू, असं करू नको नमू, तसं करू नको. याआधी मला माझी आई माझी मैत्रीण वाटायची, पण नाही आज मला कळून चुकलं आहे, आई ही आईच असते, आई मैत्रीण नाही होऊ शकत, कारण तू माझ्यापासून गोष्टी लपवतेस आई. बस जाऊ दे, आता तुला त्या विषयावरती मी बोललेलं नको आहे ना, म्हणून मी सुद्धा पुन्हा तुझ्याशी त्या विषयावर बोलायला जाणार नाही आहे. तुला जे हवं ना ते कर तू, तुला नाही सांगायच्या ना गोष्टी मला नको सांगू, ठेव माझ्यापासून लपवून सगळं. त्याबरोबर मग सुप्रिया म्हणते, नमू अगं बास, अगं कसं बोलतेस तू, आईबरोबर बोलतेस, या गोष्टीचं भानही विसरली आहेस का तू हां. त्याबरोबर लगेचच नम्रताला पुढे सुप्रिया सांगत असते, अगं बाळा कधी कधी काही गोष्टी अशा असतात ज्या नाही सांगता येत पटकन मुलांना, ज्या गोष्टींसाठी योग्य ती वेळ घ्यावी लागते. त्याबरोबर नम्रता म्हणते, आई अजून किती वेळ घ्यायचा आहे तुला, सांग ना अजून किती वेळ घेणार आहेस तू. मी लहान नाही आई, 22 वर्षांची झाली आहे मी. 22 वर्षांची मुलगी लहान असते का गं. 22 वर्षाच्या मुलीला आपल्या आईच्या मनातल्या भावना कळणार नाही का गं, जाणून नाही घेता येऊ शकणार का गं तिला आपल्या आईचं मन, नाही समजून घेऊ शकत का गं मी तुला, असंच वाटतंय का तुला. तर इकडे राकेशला एवढा मारबीर लागलेला बघून आता लगेचच अंजलीसुद्धा उठते आणि म्हणू लागते, अहो काय झालं हे तुम्हाला, जेव्हा आम्ही दुपारी मंदिरातनं आलो तेव्हा तुम्ही घरात नव्हतात आणि आत्ता घरी येत आहे ते हे सगळं असं पट्ट्या वगैरे मारून, अहो काय कसं लागलं हे सगळं तुम्हाला, काय झालं, रस्त्यात कुठे तुमचा अपघात वगैरे झाला का, या तुम्ही इथे बसा पाणी घ्या पहिलं. त्याबरोबर राकेश म्हणतो, नाही ग अंजली अपघात नाही झाला, एक जंगली लांडगा माझ्या रस्त्यात आला, त्या लांडग्याने मला मारलं, आता काय करणार, शेवटी लांडगा लांडगाच असतो ना, लांडग्याला मारून स्वतःचे हात कशाला खराब करून घ्यायचे, म्हणून मी मारला नाही त्याला. त्याबरोबर अर्णव म्हणतो, जीजू लांडग्याने तुमच्यावर हल्ला केला, लांडग्याने तुम्हाला एवढं मारलं, बापरे, मग तो चुकून लांडगा नसेल वाघ असेल वाघ. त्याबरोबर सगळे अर्णवकडे बघत लागतात. त्याबरोबर अर्णव हसतो आणि म्हणतो, जोक केला, बाय द वे जीजू लांडगा कसं येईल शहरात, काय झालं काय होतं नेमकं. त्यावर राकेश पुढे काही बोलायला जाणार इतक्यात अर्णव म्हणतो, इट्स ओके जीजू, जाऊ द्या, जे झालं ते झालं, पण हो पुन्हा आता त्या लांडग्याच्या नादी लागू नका. नाही काय ना, जंगली प्राणी सेफ नसतात तो, म्हणून सांगतोय, यावेळी फक्त एवढं मारून सोडलं आहे, पुढच्या वेळी काय करेल काही सांगता येत नाही ना, म्हणून त्याच्यापासून लांब राहा आणि काळजी घ्या. आता अर्णवने असं म्हटल्याबरोबर इकडे सगळेच अर्णवकडे बघू लागतात. तर अर्णव म्हणतो, माझं झालंय जेवून, मी आलोच, आणि अर्णव तिकडनं उठून जातो. तर आता आकाशसुद्धा लगेचच राकेशला म्हणतो, एक्झॅक्टली जीजू, दादा म्हणाला ते बरोबर आहे, म्हणजे जंगली प्राणी सेफ नसतात, अहो ते म्हणजे काय करू शकतात आणि काय नाही नाही सांगता येत, त्यापासून त्यामुळे जंगल्या प्राण्यांपासून जरा लांब राहत जा आणि सावध राहायचा, बी सेफ, कळलं ना. त्याबरोबर राकेश होकारार्थी मान डोलावतो.
तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.